नमस्कार. स्वागत आहे तुमचं वी भारत पॉडकास्टमध्ये. मी तुमचा मित्र निखिल जी कामत. आजचा विषय थोडं मनाच्या आणि बहुतेक आपल्या घराच्या खूप जवळचा आहे. तुम्ही पशुप्रेमी आहात का? तुमचा कुत्रा भारतीय आहे की विदेशी? तुम्हाला माहिती आहे का, खूपशे असे सेलिब्रिटीज आहे ज्यांच्याकडे भारतीय कुत्रे आहे. भारतीय कुत्र्यांची वेगवेगळी प्रजाती आहे का, की नुसता भारतीय मूळचे कुत्रे आहे पण की नाही आपल्याला माहिती आहे का? हा सगळा प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये शोधूया. आपली संस्कृती किती महान आहे, आपण निसर्गाच्या किती जवळ असतो. आपण रोज गाईला काहीतरी खायला किंवा पक्ष्यांना, आपल्या घरी रोज कावळा येतो, त्याला आपण काहीतरी खायला देतो किंवा इव्हन माशांना आपण काही ना काहीतरी खाऊ घालतो. पण जेव्हा आपल्या घरचं आपण बोलतो तर आपल्याकडे सारखं एक पालतू कुत्रा असतो. आपण कुत्रा हा शब्द जर वापरला तर बहुधा असं वाटतं की कोणीतरी शिवी दिली. तर कुत्र्याला आपण डॉग म्हणूया, श्वान म्हणूया किंवा कुत्रा म्हणूया, पण भावना आपल्याला तर कळलाच असणार की आज कशाबद्दल आपण बोलणार आहोत. लहानपणापासून मला कुत्र्याचं खूप वेड होतं. मला खूप आवडायचे. बहुतेक मी एकुलता एक मुलगा होता आपल्या आईवडिलांचा, म्हणून थोडा एकटेपणा होता. म्हणून मला सारखं वाटायचं की आपल्याकडे एक पालतू कुत्रा असला पाहिजे ज्यावर मी खेळू शकतो. आणि लहानपणापासून मला कुठचा कुत्रा म्हणजे लॅब्राडॉर सगळ्यात जास्त आवडायचा. पण आई वडिलांनी कधी आणू दिला नाही. आणि तसं असं मी मोठा होत गेला, माझ्या बिल्डिंगमधले आजूबाजूच्या कुत्र्यांबरोबर मी खेळत असायचा. आपण थकून जेव्हा घरी येतो आणि तुमच्या बिल्डिंगचा कुत्रा तुम्हाला येऊन बघतो आणि निस्वार्थ प्रेम करतो, किती बरं वाटतं. कोविडच्या काळी जेव्हा आपण एकमेकांना भेटू नाही शकायचे, तेव्हा पण माझा बिल्डिंगमधला कुत्रा मला सारखं साथ असायचा. आणि त्याच्यामुळेच बहुतेक मला जरा बरं वाटायचं जेव्हा आम्हाला कोण भेटायला मित्र येऊ नाही शकायचे. जेव्हा तो वारला तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आणि तसंच तुमच्या घरी पण असं कोण ना कोणतरी कुत्रा किंवा कुठची ना अशी कुठतरी स्टोरी तुम्ही ऐकली असणार कुत्र्याबाबत, याबद्दल तुम्हाला पण जरा कुतूहल किंवा काही ना काहीतरी मनात असेल. आपण असे खूपशा लोकांना ओळखतो, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, ज्यांच्या घरी बहुतेक एक पालतू कुत्रा असतो. आणि बहुधा ते सगळे कुत्रे जे तुम्ही ओळखतात ते एक अशा जातीचे असतात जे बहुतेक परदेशी जाती असते. तर माझ्या मनात सारखं हे प्रश्न होतं, आपलं इतकं भव्य देश आहे, इतक्या वेगवेगळ्या प्रजातीचे आपल्याकडे पशु प्राणी सगळे दिसले जातात, तर काय आपल्या देशात स्वतःचे प्रजातीचे कुत्रेच नाही आहे? आणि जास्त तर जे कुत्रे आपण पाहतो लोकांच्या घरी ते सगळे मूळचे बाहेरचे असतात. कारण आपण बहुधा जितके पण कुत्रे बघितले असणार आजूबाजूला, ते लॅब्राडॉर, डाल्मेशियन, जर्मन शेफर्ड ह्याच सगळ्या प्रजातीचे कुत्रे असणार. आता ह्या सगळ्या प्रजाती कुत्र्याबद्दल आपल्याला इतकी माहिती काय? कारण बहुधा आपल्यावर अगोदर इंग्रजांचं राज्य असायचं, म्हणून ते भारतात त्यांच्या जागेचे प्रजातीचे सगळे कुत्रे घेऊन आले आणि तेच बहुधा आता आपल्या मनात राहिलेले. आणि ज्यालावरून फॉरेन वस्तू लागू होते त्याला आपण वर्चस्व देतो. पण भारतीय पण कुत्रे असतात का? आणि त्याच्यावर आपण जरा संशोधन केलं किंवा जर पाहायला गेले तर कळणार की खूपशा अशा प्रजाती आहे आणि आपण बहुधा त्यांच्यावर विचार पण नाही केला. भारतीय असून आपण किती आपल्या एन्व्हायरमेंटच्या जवळ असतात. आपण किती पैसा किंवा वेळ निवेश करतो की आपण आपल्याला टायगरला वाचवायचं आहे. खूपशा अशा प्रजाती आहे जे लुप्त होत चालल्या, त्यांना आपल्याला वाचवायचं आहे. पण कधी आपण असा विचार केला, अशा भव्य देशात इतक्या वेगवेगळ्या पशूंच्या प्राण्यांच्या प्रजाती असताना कुत्र्यांच्या प्रजाती का नाही? आणि त्याच्यावर आपण का नाही शोध काढला? तुम्ही जितके पण लोक असणार ज्यांच्या घरी बहुतेक कुत्रा जर तुम्ही पाळतात, कधी विचार केला की आपल्या रस्त्याच्या कुत्र्यांना का नाही पाळत किंवा असे भारतीय प्रजातीला का नाही पाळत? आणि माझ्या मनात सारखा हा विचार येतो की भारतीय प्रजातीबाबत आपण का नाही इतकं बोलतो किंवा त्यांच्याबद्दल शोध काढतो. तर आज आपण थोडंफारसं ह्याच्याबद्दलच बोलणार. आता जसं मी तुम्हाला थोड्या वेळावर सांगितलं, मला कुत्रा खूप आवडतो. आता लहानपणापासून कुत्रा आवडतो तर नैसर्गिक आहे की खूपसे असे चित्रपट आले कुत्र्यांबाबत ज्याला मी बघितलंय. जसं 101 डॅल्मेशियन्स, नंतर बीथोवन, मार्ली अँड मी आणि हाची म्हणून. हाची या चित्रपट जर तुम्ही नक्की पाहिला असणार, तुम्हाला आठवणार की तो एक जापानी कुत्रा होता आणि त्याची एक स्टॅच्यू पण बनवली गेली आहे जपानमध्ये. तर माझ्या मनात विचार आला की भारतीय कुत्र्यांची प्रजाती कुठे गेली? मराठीत, हिंदीत पण खूपसे सिनेमे आले, पण बहुधा ते सगळे कुत्रे भारतीय नव्हते, तर विदेशी प्रजाती होती. तर मग आपण आपल्याच सिनेमेत, आपण आपल्याच संस्कृतीमध्ये आपल्याच कुत्र्या किंवा आपल्या कुत्र्यांच्या प्रजातीवर का नाही चर्चा करत किंवा का नाही त्यांना सामील करत? जेव्हा आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा एक अशी पाटी बघायला मिळायची, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. भारतीय आणि कुत्रं हे आत अलाउड नाही. आता बहुतेक ती पाटी पण गेली आणि इंग्रज पण गेले.
पण बहुधा ती मानसिकता गेली नाहीये. भारतीय तर अलाउड आहे, पण भारतीय कुत्रे अलाउड नाहीये. आजही खूपशी लोक आपल्या घरी जेव्हा आपण कुत्रा पाळायचा विचार करतो, आपण त्याला आपला घरचा सदस्य बनवतो, पण त्या सदस्यासारखं परका का असला पाहिजे, आपला स्वतःचा का नाही? तुम्हाला ऐकून खूप चांगलं वाटेल जेव्हा मी सांगेन की खूपसे असे भारतीय सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी स्वतःचे आपले कुत्रे जे रस्त्यावर पाहिले जातात, ज्यांना स्ट्रे डॉग्स म्हणतो, त्यांना आपुलकीने आपल्या घरी घेतलेलं आहे. आणि त्यांची जर तुम्हाला नावं सांगितले तर तुम्हाला खूप गर्व वाटेल. आपलीच माधुरी दीक्षित नेने, भली ती US वरून परतली, पण तिच्या घरी जो कुत्रा आहे तो आपला स्ट्रे डॉग आहे. तसंच जॉन इब्राहिम, फरहान अख्तर, ऋतिक रोशन आणि आपला श्रेयस तलपडे सुद्धा, या सर्वांनी स्ट्रे डॉग्सला अडॉप्ट केलेलं आहे. आणि ही छोटीशी गोष्ट नाही, पण एक छोटीशी सुरुवात आहे. आपण खूपदा रस्त्यावर जाताना बघतो की इतकी सगळी कुत्री असतात, बेवारशी असतात, त्यांना कोण जेवण देत नाही, खायला देत नाही, खूपदा वाईट वाटतं. पण समजा जितकी पण लोक आपल्या घरी जर कुत्रा पाळतात, त्यांनी हा जर एक विचार ठामपैकी ठरवला की मी जो पण कुत्रा घेईन किंवा पुढे घेणार, तर एक बहुतेक स्ट्रे डॉग किंवा आपल्या स्वतःच्या भारतीय प्रजातीतला जर एक कुत्रा घेतला तर किती बरं होईल. आपल्या देशातली बहुतेक एक मोठी समस्या ज्याच्यावर खूपसे लोक विचार करतात, त्या समस्येवर एक छोटंसं हल किंवा एक छोटंसं सोल्युशन मिळेल सर्वांना. आपण आता सेलिब्रिटीशी बोलताना एक उद्योगपती भारतीय ज्याच्यावर सर्वांना गर्व असतो, आपले लाडके श्री रतन टाटाजी, ते आता आपल्याबरोबर नाही राहिले. त्यांना पण स्ट्रे डॉग्सवर खूप प्रेम होतं. म्हटलं जातं की टाटासच्या हेडक्वार्टर्समध्ये एक असा संदेश दिला गेलेला की आजूबाजूचे जितके पण स्ट्रे डॉग्स असणार त्यांना रोज खायला घाला, पावसात त्यांना एक छत्रछाया द्या. आणि रतन टाटा सरकडे स्वतः एक स्ट्रे डॉग असायचा आणि त्याचं नाव होतं गोवा. बहुधा कारण तो गोवात सापडला त्यांना. पण त्यांच्या अंतिम काळी सुद्धा तो कुत्रा त्यांच्या बाजूशीच होता. आपण महाराष्ट्रात आपलं सगळ्यात लाडकं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्यापैकी खूप जणांना बहुतेक माहिती असणार की छत्रपती शिवाजी महाराजांचा पण एक लाडका कुत्रा होता, त्याचं नाव होतं वाघ्या. आणि ती पण एक स्थानिय प्रजातीचाच कुत्रा होता. तर आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्थानिय प्रजातीचा कुत्रा ठेवला, तर आपण जे त्यांना इतकं दैवत मानतो महाराष्ट्राचं आणि देशाचं, तर आपण पण त्यांच्याचकडून शिकून का नाही एक स्वतःसाठी पण जेव्हा पण आपण एक कुत्रा पाळणार, तो स्वतः स्थानिय किंवा देशाच्या एका प्रजातीचा कुत्रा असला पाहिजे. तर आज आपण वार्ता करूया अशा स्थानिय कुत्र्यांच्या जातीवर, ज्याच्या बहुतेक आज आपण थोडंफार चर्चा पण करू आणि तुम्हाला बहुतेक कळेल सुद्धा की इतक्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत जे आपल्या देशात सुद्धा आणि आपल्या प्रांतात सुद्धा आहे. सगळ्यात प्रथम राजपलायम. ही प्रजाती तुम्हाला पाहायला मिळेल तमिळनाडूमध्ये. मुधोल हाउंड ही प्रजाती कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये पाहिली जाते. कोंबई आणि चिप्पीपराई ही तमिळनाडूमध्ये पाहिली जाते. गड्डी कुत्ता ही प्रजाती हिमालयाच्या जवळ पाहिली जाते. पंडिकोना हा आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाहिला जातो. रामपूर हाउंड, जसं नाव आहे तसं तुम्हाला कळलं असेल, ही उत्तर प्रदेशची प्रजाती आहे. कैकडी ही महाराष्ट्र आणि गुजरातची प्रजाती आहे. बकरवाल ही परत हिमालयात पाहिली जाते. बुल्ली कुत्ता ही प्रजाती पंजाबची आहे. या प्रजातीशिवाय असे खूपशा अन्य प्रजाती असणार ज्याच्यावर तुम्ही शोध काढू शकता. पण आजच्या पॉडकास्टने मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो, आता तुमच्यापैकी खूपशे लोक असणार त्यांच्या घरी एक पालतू कुत्रा असणार आणि बहुधा तो फॉरेन ब्रीडचा असणार. तर तुम्ही काय केलं पाहिजे? एकतर त्याला सर्वात जास्त प्रेम द्या आणि तो पण कुत्राच आहे. पण पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की आमच्या घरी अजून एक कुत्र्याला जर सामील करायचं असेल, तर एक स्ट्रे डॉग किंवा भारतीय जातीचा कुठच्या तरी एक नवीन कुत्रा तुम्ही डेफिनेटली घेऊ शकतात. सर्वात गर्वाची बातमी म्हणजे आपण खूपदा आपल्या सैन्याकडे बघतो. जेव्हा आपला गणतंत्र दिवस साजरा झाला तेव्हा तुम्ही सर्वांनी बघितले असणार की कर्तव्य पथवर आपले सैनिक अशा सगळ्या शस्त्र घेऊन फिरत होते जे आपण स्वदेशी DRDOने बनवले होते. तसंच तुम्हाला माहिती असली पाहिजे की आपले सैन्यामध्ये खूपशे असे प्रजाती आहेत जसं मुधोल हाउंड किंवा राजपलायम यांना सामील केलं गेलंय. का? कारण ते आपल्या सैन्याला अजून बळ देऊ शकतात. आपण मराठी लोक आपल्याला किती स्वतःवर गर्व वाटतं, आपल्या भाषावर, आपल्या बोलीवर, आपल्या खानपानावर, आपल्या स्वतःच्या सभ्यतेवर. तर तसंच आपल्या स्थानिय कुत्र्यांवर का नाही आपण गर्व पाळायचा? का नाही आपण जेव्हा पण कधी कुत्रा घरी ठेवायचा असा विचार करू, आपण स्थानिय स्ट्रे डॉग्स किंवा भारतीय प्रजातीचा कुत्रा का नाही ठेवायचा?
आमच्यातले खूपशे जण जसं स्वतः मी, आपण दत्तगुरूला खूप मानतो. पण जर तुम्ही कधी पण श्रीपाद दत्तगुरूचं जर चित्र बघितलं असणार, तुम्ही सारखं बघितलं असणार त्यांच्या आजूबाजूला सोबतीला 4 कुत्री असतात आणि ते भारतीयच असतात. तर तसंच जेव्हा आपण आपल्या घरी तेव्हा कुत्रा एक असा प्राणी म्हणून शामिल करतो, आपल्या परिवाराचा हिस्सा बनवतो, तर तो एक स्थानिक कुत्रा का नाही असला पाहिजे? आज जर एक छोटी गोष्ट आपण सर्वांनी जर ठाण केली की आपण ही करायची आहे, तर ती काय असू शकते? जरी तुम्ही कुत्रा पाळो किंवा न पाळो, तर तुम्हाला कुत्रा पाळायचा आहे किंवा तुम्हाला दुसऱ्यांबद्दल ही माहिती पोचवायची आहे, तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमची स्थानिक खूपशी अशी ठिकाणं असतात जिथे कुत्र्याला अडॉप्ट केलं जातं. स्थानिक कुत्र्यांना, स्ट्रे डॉग्सला. त्याबाबतची माहिती तुम्ही चॅटबॉक्सद्वारा या चॅटबॉक्स थ्रू माझ्याकडे पोचवू शकतात आणि त्यामुळे तुमच्याशिवाय खूपशा इतर लोकांना जो हा पॉडकास्ट बघतोय त्यांना पण ही माहिती मिळेल. तुम्ही आणि मी एकत्र मिळून ही छोटीशी एक स्टेप घेऊ शकता, ज्यामुळे खूपसे असे स्ट्रे डॉग्स किंवा भारतीय प्रजातीतल्या कुत्र्यांना एक चान्स मिळेल तुमच्या, माझ्या किंवा आपल्या सर्व मित्रांच्या घरी जाऊन त्यांचा सदस्य व्हायला. जसं म्हणतात, एव्हरी डॉग हॅज इट्स डे. सगळ्या कुत्र्यांचा एक दिवस असतो. तर आजपासून भारतीय कुत्र्याचा दिवस सुरू झाला पाहिजे. जसं म्हणतात, प्रेमाची कुठची भाषा नसते, त्याची कुठची प्रजाती नसते. मग आपण प्राण्यात प्रजाती का बघतो? आपण आपल्या घरच्या एका मेंबरमध्ये ती प्रजाती का बघतो? एक कुत्र्यात का ती प्रजाती बघतो? तर आजपासून आपण एक छोटीशी सुरुवात करूया. आपल्याला कधी पण कुठे अडॉप्ट करायचं असेल तर एक स्ट्रे डॉग किंवा भारतीय प्रजातीचा कुत्रा डेफिनेटली अडॉप्ट करा किंवा याबाबतची माहिती आपल्या जवळच्यांना, आपल्या मित्रांना डेफिनेटली द्या. तुम्ही, आम्ही दोघेही मिळून या यात्रेमध्ये शामिल आहात. तुम्ही माझ्याबरोबर संगतीने खूपशी असे चांगली गोष्ट दुसऱ्यांकडे पोचवू शकतात आणि पुढे पाहत राहा माझे बाकीचे एपिसोड्स, ज्याच्यावर अशीच आगळी वेगळी बातमी, जी तुमच्या, आमच्या आणि आपल्या देशाच्या जवळची बातमी आहे, ती तुमच्याकडे डेफिनेटली पोचवीन. आपला सर्वांचा धन्यवाद आणि तुमच्या साथीसाठी मी मनपूर्वक तुमचा अभिवादन करतो. हा पॉडकास्ट तुम्हाला इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये पाहायला मिळणार.